राज्य शासनाने घोषित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत आज दुसऱ्या टप्प्याचे पैसे आपण रिलीज केले, ज्यामध्ये जवळपास 6,36,000 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आज त्यांच्या खात्यामध्ये दिले आहेत। 2 टप्पे मिळून 12,56,000 शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळाली आहे आणि 10,115 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले आहेत। सगळी प्रक्रिया नीट चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की जे पात्र शेतकरी आहेत यापैकी प्रत्येक शेतकऱ्याचं नीट ई-केवायसी होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील। ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू। ती पूर्ण केल्यानंतर मग ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही 50,000 रुपये जे आम्ही घोषित केले आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये देऊ। पी चिदंबरम यांना तुम्ही प्रत्युत्तर दिलेलं आहे महिला आरक्षण विधेयकासंदर्भात, यासंदर्भात असं आहे की काँग्रेस आणि महाविकास आघाडी याचे जे नेते आहेत हे सातत्याने बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतायत की 2023 सालीच महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यामुळे आता पुन्हा विधेयकाची गरज नाही आणि म्हणून मी त्यांना लक्षात आणून दिलं 2023 साली चिदंबरम यांच्यासहित सर्वांनी ज्या विधेयकाला मतदान केलं होतं त्या विधेयकामध्ये 2 गोष्टी म्हटल्या होत्या। पहिलं होतं डिलिमिटेशन, की डिलिमिटेशन करावं लागेल, आणि दुसरं होतं डिलिमिटेशन करण्याकरता नवीन सेन्ससची आकडेवारी। अशा 2 गोष्टी झाल्यानंतर हे लागू होईल हे चिदंबरम सहित सगळ्यांनी मतदान करून मान्य केलं होतं। मात्र कोविडमुळे सेन्सस पुढे गेलं, त्यामुळे मोदीजींच्या मनामध्ये 2029 सालीच आपल्याला महिला आरक्षण द्यायचं असल्यामुळे एक अतिशय छोटीशी अमेंडमेंट आणली होती की डिलिमिटेशन करता नवीन सेन्ससचा जो काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किंवा संविधान संशोधन आहे त्याच्याऐवजी त्यात शिथिलता देऊन जुन्या सेन्ससप्रमाणे देखील करता येईल